नमस्कार सगळ्या माझ्या मैत्रिणींना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर आज आहे बघा संडे आणि आम्ही कुठं निघाले बाहेर. तर बेंगलोरमध्ये असं प्रसिद्ध ठिकाण आहे बघा, चिक्काबाला आदियोगी. तर तिथं निघाले बघा. तर गाडीच केलेली बघा, कार गाडीतून निघालेलो. आणि मला तर काही प्रवास सहन होत नाही, त्यामुळं मला मी झोपूनच गेलेली. बाहेर काही बघता पण येत नाही का, तर मला उलटी होते. आणि हे बघू शकता तुम्ही, घरातून जवळजवळ मला वाटतंय आम्ही 2 वाजता काहीतरी निघालेलं बघा. मग तिथं पोचायला आम्हाला 3, 3:30 का 4 वाजलेल्या. घरातून 2 वाजता निघाल्यानंतर. आणि ट्रॅफिक पण लागलं होतं मध्येच. जवळजवळ 1 तास तरी ट्रॅफिक लागतं. त्यामुळे जर कुणाला आसपास जर माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीत पण असेल बघा, चिक्काबाला आदियोगी. आणि जरी नसेल कोणी बघितलं तरी ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण लाईटीचा शो रात्रीचा किती वाजता लागतो हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर हे बघा, आम्ही आता पोचलेलोच बघा. तर इथूनच एंट्री होते बघा. आणि एंट्री झाल्या पुढं खूप मोठी अशी मूर्ती आहे आदियोगी म्हणजे महादेवांची. आणि घरातून किती 2लाच निघलेलो आणि इथं पोचलेलं 4 वाजता. तर हे बघा, पोचल्यानंतर आधी इथं नंदी आहे बघा, खूप मोठा आहे नंदी. आणि ह्या साईडला त्रिशूल पण आहे. आणि हे आत्ता बहुतेक त्यांनी बनवले, कारण की मागच्या 1 वर्षापूर्वी गेलो तेव्हा काही तसं नव्हतं. मग आत्ता बनवलेलं आहे बघा तिथं नंदीचं मूर्ती. आणि हे बघू शकता तुम्ही, दर्शन हे घेतलं खालती. महादेवाची मूर्ती आहे त्याच्या खालतीच बघा ते दिसते. तिथं छोटे छोटे नागोबाचे मूर्त्या आहेत. तिथं आधी दर्शन घेतलं आणि नंतर मग म्हणलं फोटो पण काढून घेऊया. ह्यानी म्हणत होते ऊन भरपूर होतं, त्यामुळं मग ऊन खाली झाल्यानंतर म्हणत होते की जाऊया आपण आणि नंतर फोटो काढूया. मग ऊन खाली झाल्या लगेच गेलो बघा आम्ही तिथं. आणि नंतर मग बाजूलाच बसले, तिथं साईडला पायऱ्या होत्या तिथं. आणि पुढं बघू शकता पब्लिक किती जमा आहे, कारण की मला वाटते 10,000च्या आसपास किंवा जास्तच लोक तिथं येत असतील बघायला. लाईटीचा शो ही रात्री खूप छान होतो. आणि हे सगळं मी यामध्ये शूट केलं आहे. तर ज्यांनी कुणी हे बघितलेलं आहे ते चांगलंच, पण नसेल ज्यांनी बघितलं त्यांनी ह्यामध्ये मी पूर्ण असं व्हिडिओ शूट केला आहे बघा. पूर्ण लाईटिंग किती वाजता चालू होते, तर रात्री 7 वाजता चालू होते. आम्ही हे बघू शकता सगळ्यांनी बसून घेतलेलं खाली. आम्ही पण वरती बसलेलं, नंतर खाली येऊन बसलो का तर म्हटलं जागा पकडूया, नंतर जागा जर सापडली नाही तर म्हणजे सगळ्यांनी जर बसले तर कुठं बसायचं, त्यामुळं खालती आलेलं. पावसाचं थोडं वातावरण वाटत होतं पण काय आला नाही पाऊस. हे बघा अशा प्रकारे सगळेजण बसलेलो. आणि ते अशी जुनी आठवण झाली, म्हणजे खूप दिवसापूर्वी कसं व्हायचं, पिक्चरच्या थिएटरमध्ये कसं गर्दी होते बघा, तसं तिथं झालेले लोक पूर्ण असं शो बघायला जत्रेमध्ये कसे असते तसं. तर हे बघू शकता तुम्ही, अजून थोड्या वेळाने शो चालू होणार होता 7 वाजता. आणि अशा प्रकारे पूर्ण सगळ्या ठिकाणी पब्लिक बसलेले, पाठीमागं पुढं बॅक साईडला सगळं असे पब्लिक बसलेले बघा. जर कोणाला जर इथे येत असेल तर मी तुम्हाला सांगते, जर लांबचं असेल तर आमच्या घराजवळून जवळजवळ बघा 70 किलोमीटरवर आहे. कुणाला जर यायचं असेल तर 3 वाजता हे बसा, म्हणजे बरोबर पोचते तिथं शोच्या दरम्यान. म्हणजे लय आधी पण नाही लय उशिरा पण नाही. आणि बघा थोड्याच वेळा शो चालू होणार होता.
15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People thought that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi, as he was the first one, the Adi Yogi. When his stillness lasted for years on end, curious onlookers melted away. Only 7 seekers remained, as they could not tear themselves away from him. होय होय बघ हा हा कुठला हा साऊंड हे आहे वाटतं सावली आहे वाटतं ग सावली दिसते त्याच्यावर सावली आत He transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. He expounded 112 methods of attainment, offering his disciples access to the deepest innards of creation.
magnificent state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his unruly wild hair. It was a vision of the very core of the cosmos, in all its profundity and magnificence, a vision of the unfathomable mysteries of the universe, a most overwhelming vision the sages and Devi Parvati had ever witnessed. Devi Parvati, seeing Adiyogi, reveling in ecstatic states, said, I want to have what you have. Show me the way. Adiyogi absorbed her and made her a part of himself, and hence he is the Ardhanari, the ideal man, where one half of him is woman. Seeing the splendor of this magnificent union, Anas, his constant companions, asked, what about us? Adiyogi said, just drink of me, which drove them into intoxicated raptures. Seven sages, the Saptarishis, took the sacred science of yoga in all its forms to human habitations across the planet, which turned into crucibles of civilization.
series of ups and downs to nameless ecstasies of one's interiority. तर शो बघा बरोबर 8 वाजता संपला आणि नंतर खूप ट्रॅफिक जॅम होता, त्यामुळे आम्हाला घरी यायला 11 वाजले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.